नमस्कार, मी वीरेंद्र थोरात, विश्व हायटेक नर्सरी विलगाव येथून. या ठिकाणी विश्व हायटेक नर्सरीच्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करत आहे. या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या पिकांविषयीची माहिती घेणार आहोत. आज आपण कलिंगड पिकाच्या लागवडीपासून तर विक्रीपर्यंतच्या व्यवस्थापनाची माहिती घेणार आहोत. ते 2-3 भागांमध्ये आपण या पिकाची पूर्ण माहिती घेणार आहोत. खरं तर कलिंगड पीक हे बऱ्याच शेतकऱ्यांना हमखास पैसे करून देणारं पीक आहे. कमी कालावधीत येणारं, कमी लेबर लागणारं किंवा मजूर कमी लागणारं पीक म्हणून या पिकाची ओळख आहे. परंतु या पिकामध्ये बऱ्याचशा समस्या देखील आहेत. त्या समस्या सोडवण्यापूर्वीसाठी आपल्याला लागवडीपूर्वी काय नियोजन केलं पाहिजे व लागवडीनंतर कसं व्यवस्थापन केलं पाहिजे, तर याविषयी आपण आज चर्चा करणार आहोत. तर या पिकामध्ये नेमक्या समस्या काय आहेत, ते समस्येची सुरुवातच जमिनीची निवड कोणती करावी, त्यानंतर बेसल डोस कशा प्रकारे करावा, शेणखत किती व कशा प्रकारे वापरलं पाहिजे, त्यानंतर सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे लागवडीचं अंतर. लागवडीच्या अंतराविषयी या पिकामध्ये अनेक मतभिन्नता आहेत. 4 फुटापासून तर 5 फूट, 6 फूट, 7 फुटापर्यंत रोपाची लागवड सरीचे लागवडीचे अंतर ठेवलं जातं. त्याचप्रमाणे 2 रोपांमधील अंतर किती असावं, नेमकी कुठल्या जातीची निवड करावी, रोपांची लागवड करावी की बियाण्याची टोकन पद्धतीने लागवड करावी, त्याचप्रमाणे मल्चिंग पेपरचा वापर करावा की नाही केला तरी चालेल, त्याचप्रमाणे पाणी व्यवस्थापन या पिकासाठी कसं केलं पाहिजे, खत व्यवस्थापन कसं केलं पाहिजे, रोग व किडीचं नियंत्रण कसं केलं पाहिजे, सेटिंगच्या पिरियडमध्ये सेटिंगच्या पॉलिनेशनचा प्रश्न कशा प्रकारे सोडवला पाहिजे व सर्वात महत्त्वाचं म्हणजे पीक आल्यानंतर याची विक्री व्यवस्था कशी केली पाहिजे. या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण टप्प्याटप्प्याने 2 ते 3 व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. तर आज आपण लागवडी पूर्व नियोजन काय काय केलं पाहिजे याची आपण आजच्या भागामध्ये आपण चर्चा करणार आहोत. लागवडीपूर्व सर्वात महत्त्वाचा प्रश्न येतो तर जमिनीचं सिलेक्शन. कुठल्या जमिनीची कलिंगड पिकासाठी योग्य जमीन म्हणून निवड केली पाहिजे. तर जमिनीची निवड करताना शेतकरी तर म्हणतील आम्ही ते काय सर्वच जमिनींमध्ये येते, भारी जमिनीत येते, हलक्या जमिनीत येते. तर याची निवड करताना सर्वात महत्त्वाचे म्हणजे जमिनीची पाण्याची निचरा होणारी असावी. म्हणजे जमिनीमध्ये पाणी साचून न राहता तिचा निचरा होणाऱ्या जमिनीचा वापर केला पाहिजे. व त्याचप्रमाणे या पिकामध्ये सर्वात मोठा येणारा प्रश्न म्हणजे विल्टिंगचा, मर रोगाचा. म्हणजे फ्युजेरियम विल्ट असेल किंवा बॅक्टेरियल विल्ट असेल. तर आपल्या ज्या जमिनीची हिस्ट्री आहे किंवा मागं जे काय आपण पिकं घेतलेली आहे त्यामध्ये आपण निश्चित बघितलं पाहिजे की त्या जमिनीमध्ये फ्युजेरियम विल्ट किंवा बॅक्टेरियल विल्टचा यापूर्वी प्रॉब्लेम आलेला नसावा. जर यापूर्वी त्या जमिनीमध्ये बॅक्टेरियल विल्ट किंवा फ्युजेरियम विल्टचा जर प्रादुर्भाव आलेला असेल तर त्या जमिनीमध्ये या पिकाची लागवड करू नये. कारण फ्युजेरियम विल्ट व बॅक्टेरियल विल्ट जमिनीमध्ये जवळजवळ 3 ते 4-5 वर्षापर्यंत त्या बुरशा जिवंत राहू शकतात. त्यामुळं जर यापूर्वी जर त्या जमिनीत बॅक्टेरियल विल्ट, फ्युजेरियम विल्टचा प्रॉब्लेम आलेला असेल तर 3 ते 4 वर्षापर्यंत परत त्या क्षेत्रामध्ये कलिंगडाची लागवड आपण कृपा करून करू नये. त्याच पद्धतीने जमिनीची निवड झाल्यानंतर आता प्रश्न येतो की कलिंगड पिकासाठी शेणखताचा वापर कसा केला पाहिजे, बेसल डोस कसा दिला पाहिजे. बेसल डोसमध्ये शेणखत किंवा कोंबड खताचा वापर करताना आपण सर्वात महत्त्वाचं आधी बघितलं पाहिजे की जे शेणखत आपण वापरणार आहोत ते कुजलेलं आहे का. कलिंगड पिकासाठी जे शेणखत लागतं ते पूर्णपणे कुजलेलं असावं. जर शेणखत कुजलेलं नसेल तर त्या पिकामध्ये मोठ्या प्रमाणात बुरशींचा प्रादुर्भाव होऊ शकतो. त्याचप्रमाणे किडींचाही मोठ्या प्रमाणात तुमची हुमणी असेल किंवा हुमणीचाही मोठ्या प्रमाणात त्रास होऊ शकतो. त्यामुळे जे काय आपण शेणखत वापरणार आहोत ते पूर्णपणे कुजलेलं असावं. कुजलेलं असेल तरच शेणखताचा वापर करायचा, नाहीतर शेणखत नाही वापरले तरी चालेल. त्याचप्रमाणे कोंबड खताचं आहे की उगीच आणलं आणि लगेच टाकून दिलं असं न करता कमीत कमी 2-3 महिने त्याला पाणी मारून व्यवस्थित कुजवलं पाहिजे. त्यानंतरच कोंबड खताचा पण वापर आपण त्या ठिकाणी केला पाहिजे. खरं तर आता बेसल डोसमध्ये आपल्याला जे काही खतं द्यायची आहेत त्यामध्ये आपण प्रामुख्याने NPK किंवा जी 16 मूलद्रव्ये आहेत त्यातले मुख्य जे आहेत आपले नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅश, त्याचा वापर आपण 10-26-26 किंवा 18-40 आणि पोटॅश यांचा वापर करू शकतो. तर एकरी साधारण किती खतं टाकली पाहिजे, एकरी साधारण 3 बॅग आपण 10-26-26च्या वापरू शकतो किंवा ते उपलब्ध नसेल आणि 18-46 असेल आपल्याकडं तर 18-46च्या 2 बॅग आणि MOP म्युरेट ऑफ पोटॅशची 1 बॅग जर वापरली तरी पण चालू शकते. हे झाले मुख्य अन्नद्रव्ये 3.
नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅश. त्याचप्रमाणे दुय्यम अन्नद्रव्य जी आहेत की जेणेकरून कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि सल्फर, यामध्ये कॅल्शियमचा वापर आपण बेसल डोसमध्ये करत नाही. त्याचं कारणच असं आहे की कॅल्शियममुळे फॉस्फरसची अवेबिलिटी कमी होते, त्यामुळं बेसल डोसमध्ये कॅल्शियमचा आपण वापर करत नाही. तर त्याऐवजी मॅग्नेशियम सल्फेट आणि सल्फर याचा वापर आपण निश्चितपणे त्या ठिकाणी आपण करू शकतो. त्याच पद्धतीने सूक्ष्म अन्नद्रव्याची जी कंबाईन एक गोणी येते, ती एक साधारण आपण 5 किलो ते 10 किलो आपण ती वापरू शकतो. जर ती अवेलेबल नसेल तर आपण झिंक सल्फेट 5 किलो, फेरस सल्फेट 5 किलो आणि बोरॉनचा 1 किलोचा निश्चित बेसल डोसमध्येच आपण वापर केला पाहिजे. पण बेसल डोस टाकताना सगळ्याच पिकांमध्ये बेसल डोस टाकताना आपण एक प्रामुख्याने काळजी घेतली पाहिजे की ही जी खतं आपण मिक्स करणार आहोत ती एकतर चांगल्या कुजलेल्या शेणखतात किंवा गांडूळ खतामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून मगच शेतामध्ये त्यांचा वापर केला पाहिजे. आपल्या ज्या जमिनी आहेत पश्चिम महाराष्ट्रातल्या त्या बऱ्यापैकी चुनखडीयुक्त जमिनी आहेत, त्यामुळं आपल्या खतांचं मोठ्या प्रमाणात स्थिरीकरण होतं व ती वाया जाण्याची भीती असते. त्यामुळं ती खतं प्रत्येक वेळेस आपण टाकताना शेणखतात किंवा गांडूळ खतात मिक्स करूनच टाकली गेली पाहिजे. सर्व शेतकरी मित्रांनी याचा आपण निश्चित वापर याच पद्धतीने केला पाहिजे. ती मिक्स करून 1 ते 2 दिवस जर आपण ठेवली आणि त्यानंतर जर टाकली तर फारच उत्तम असे रिझल्ट पण त्याचे आपल्याला दिसलेले आहे. आता यानंतरचा बेसल डोस टाकल्यानंतर आणि बेसल डोस आपण टाकल्यानंतर महत्त्वाचा मुद्दा येतो ते लागवडीचं अंतर काय ठेवलं पाहिजे. आता कलिंगड पिकामध्ये लागवडीच्या अंतराच्या अगोदर आपल्याला हे ठरवावं लागतं की आपल्याला रोपांची संख्या किती बसवायची आहे. तर जर आपण आता आईसबॉक्स सेगमेंट घेतला की ज्याची फळाची साईज 2 किलोपासून तर आपण 6-7 किलोपर्यंत फळाची साईज होते, त्या सेगमेंटमध्ये आपण एकरी साधारण 8,000 रोपांचं टार्गेट ठेवतो. 8,000 रोपं एकरी बसले पाहिजेत. मग 8,000 रोपं बसवण्यासाठी जर आपण दुसऱ्या पिकांवर घेणार असो किंवा अगोदर कुठलं तरी पीक त्या बेडवर घेतलेलं आहे त्याच ठिकाणी जर आपण लागवड करणार असेल तर ती 4.5 फूट सरी असेल तरी चालते किंवा 5 फूट सरी असेल तरी चालते. त्या पद्धतीने 2 रोपांमधलं अंतर आपण डिसाईड करू शकतो किंवा ठरवू शकतो. समजा 5 फूट सरीचं अंतर असेल आणि जर 1 फुटावर लागवड केली आपण तर 5x1 वर साधारण एकरी 8,200 रोपं बसतात. त्याच पद्धतीने जर 4.5 फूट आपली सरी असेल तर त्या पद्धतीने रोपाचं अंतर करू शकतो. आणि जर 6 फूट किंवा 6.5 फूट जर असेल तर आपण दोन्ही बाजूंनी त्याला लागवड करून 2 रोपांमधील अंतर 2 फुटापर्यंत जर ठेवलं तर एकरी 8,000 रोपं बसू शकतात. त्यामुळं जरी आपलं अंतर सरीचं काही असलं तरी आपण 2 रोपांमधील अंतर ॲडजस्ट करून आपण एकरी रोपांची संख्या ही एकसारखी ठेवू शकतो. त्यामुळं तोही प्रश्न आपला संपू शकतो. परंतु आपल्या गरजेनुसार समजा ज्यांना कलिंगड पीक घेतल्यानंतर त्याच बेडवर दुसरं पीक घ्यायचं आहे किंवा झेंडूसारखं पीक घ्यायचं आहे तर त्या शेतकऱ्यांनी 4.5 फुटावर सरी पाडली तर त्याचा उपयोग होतो. पण समजा एखाद्याला एकच पीक घ्यायचे, कलिंगडच पीक घ्यायचे, त्या शेतकऱ्यांनी मात्र 6-7 फुटावर जरी सरी पाडली तरी चालू शकतं, कारण त्यामुळे त्यांचा मल्चिंगचा खर्च जो आहे तो वाचू शकतो. ही काळजी त्या सरीचं अंतर, लागवडीचं अंतर ठरवताना आपण घेतली पाहिजे. आणि सरी जरी किती फूट असली तरी आपली एकरी रोपांची संख्या ही सारखीच असणार आहे. त्यामुळे सरीच्या अंतराचा आणि रोपांच्या संख्येचा कुठल्याही प्रकारे संबंध येत नाही. त्याचप्रमाणे लागवडीचं झाल्यानंतर बऱ्याच शेतकऱ्यांना प्रश्न पडतो की मल्चिंग पेपरचा या पिकासाठी वापर केला पाहिजे की नाही केला पाहिजे. तर कलिंगड पिकासाठी मल्चिंग पेपरचा 100% वापर केलाच पाहिजे, कारण आता वेगवेगळ्या रोग, किडी व रोगाचं व्यवस्थापन करण्यासाठी फार आपल्याला सोपं जातं मल्चिंग पेपरमुळं. त्यामुळं मल्चिंग पेपर, विदाऊट मल्चिंग पेपर लागवड करणं हे जवळजवळ आता शक्यच नाही आहे. त्यामुळे मल्चिंग पेपरचा वापर करूनच आपण या ठिकाणी लागवड केली पाहिजे. आज आपण या ठिकाणी आता थांबत आहोत व यापुढे आपल्याला जी लागवड करायची आहे तिची विषयीची माहिती पुढची आपण निश्चित पुढच्या भागामध्ये घेऊ. आपल्याला हा कसा वाटला व काही शंका असल्यास आपण कमेंट्समध्ये विचारू शकता. निश्चितच पुढच्या भागामध्ये आपण या कमेंटचा विचार करू व पुढं जे काही आहेत आता आपल्याला याच्यासाठी जातींची निवड कुठल्या प्रकारे केली पाहिजे, त्याच पद्धतीने रोपाची लागवड करायची की बियाण्याची लागवड करायची, त्याच पद्धतीने पाणी व्यवस्थापन असेल, कीड व्यवस्थापन असेल, सेटिंगचे जे प्रॉब्लेम आहेत त्याचे काय विषय, तसेच विक्री व्यवस्थापन यावर पण आपण लवकरच एक व्हिडिओ तयार करूया. धन्यवाद.
आणि बस झालं.